ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे 96 लाख रुपये याने 96 लाख रुपये गमावलेल्या एका तरुण मुलाच्या कथेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. ऑनलाईन गेम्स JEE सारख्या खडतर परीक्षेमध्ये 98% गुण मिळवणारा हा मुलगा आता पूर्णपणे हरवल्यासारखा वाटतो. त्याची कहाणी केवळ मनोरंजनासाठी नाही तर ऑनलाईन गेममध्ये आपले अमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक खूप मोठा इशारा आहे. त्यावेळी यांनी सांगितलंय की त्याला ह्याचे व्यसन तेव्हापासून लागले जेव्हा फक्त 49 रुपयामध्ये ऑनलाईन टीम बिल्डिंग गेम खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला हा एक छंद होता, पण हळूहळू ज्या वेळेस त्याची ही सवय लागून गेली की त्याच्यासाठी सोडणे फार कठीण झाले. त्याने मित्रांसोबत खेळायला सुरुवात केली, पण नंतर बेटिंग ॲप्सवर पैसे लावायला सुरुवात केली. शेवटी या गेम्सने त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टी त्याने गमावल्या. त्याचे करिअर, त्याचे भविष्य आणि नातेवाईक सुद्धा, भाऊ आई सगळ्यांना. अगर हमको कुछ हो भी जाएगा रोड पे ना, वो देखने नहीं आएंगे. घर वाले बात नहीं करना चाहते थे. त्या मुलाची कहाणी एक नुसतं इशारा नाही तर ऑनलाईन गेमचे व्यसन कसे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते ह्याचे एक जिवंत उदाहरण आहे. तो दारू पित नाही, तो सिगरेट किंवा अंमली पदार्थाचं सेवन करत नाही असे या मुलाचे म्हणणे आहे. पण त्याचे ऑनलाईन गेमचे व्यसन त्याहूनही जास्त धोकेदायक आहे. ज्या पैशामध्ये तो आपले शिक्षण पूर्ण करू शकला असता ते विचार न करता सगळे पैसे त्या खेळाच्या मागे बर्बाद केले आणि आपलीही बर्बादी करून घेतली आणि परिवारालाही अडचणीत आणले. ऑनलाईन गेमवर खेळणारे, पैसे गुंतवणारे प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक उदाहरण आहे. जेवढ्या लवकर हे व्यसन टाळता येईल तेवढे चांगले. ऑनलाईन गेम जे मनोरंजनासाठी तयार केले गेले होते ते आता हळूहळू सापळे बनत चालले आहे. यापासून बाहेर पडणे सोपे नाहीये. तरुण पिढीने जागृत राहण्याची गरज आहे आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचं आहे. मोस्ट प्रॉब्ली मुलं ना रात्रीच्या वेळेस हे गेम खेळतात. कुठे ना कुठे आपल्याला या सापळ्यातून बाहेर पडले पाहिजे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. मी आशा करतो आपण हा मेसेज, हा व्हिडिओ सर्व तरुण पिढीपर्यंत पोहोचवाल किंवा पालकांपर्यंत पोहोचवाल, जेणेकरून तेही सतर्क होऊन जातील आणि आपल्या मुलाबरोबर असं काही होऊ नये, आयुष्याचं उद्ध्वस्त होऊ नये ह्याची काळजी घेतील. व्हिडिओ परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद.